हाताची दही भेंडी करते का? मला लय आवडती. तू बी तर बनवती ना चांगली, तूच बनव. तुझ्या हाताची चव लय चांगली असती, तूच बनव ना. ठीक आहे. आता पोरगी म्हणत होती तुझ्याच हाताची भेंडीची भाजी खायची आहे दहीवाली, म्हणून मी बनवायला घेतली. तर काय करायचं माहिती का, मिक्सरच्या भांड्यात टाकायचा लसूण बराच, हिरवी मिरची, जिरे, कोथंबीर आणि थोडेसे शेंगदाणे, याला आहे ना आबडधोबड बारीक करून घ्यायचं. लगेच भेंडी घ्यायची. आता या भेंडीला पहिलं धुवायचं आणि मग पुसून कापून घ्यायचं. आता तुमच्या आवडीप्रमाणे भेंडी टाका, कमी जास्त. आम्हाला आवडते म्हणून मी जास्त टाकलीये. तरी पाव किलो भेंडी. नंतर ताक घ्यायचं, दही नव्हतं म्हणून ताक घेतलंय. आंबटसर असलं तर एकच नंबर. त्याच्यामध्ये टाकायचं 2 चमच बेसन पीठ, हळद, मीठ आणि त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. लगेच कढई ठेवायची गॅसवर. तेल टाकायचं. सगळ्यात पहिलं तेल गरम झालं का मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, कढीपत्ता टाकायचा आणि लगेच आहे ना आपण वाटण करून घेतलं होतं ना हिरव्या मिरची लसूणचं, ते टाकून द्यायचं. त्या वाटणाला अर्धा मिनिट परतून घ्यायचं. मग भेंडी टाकायची. आता भेंडी टाकल्याच्या नंतर आहे ना मिक्स करून घ्यायचं. त्याला एखादा मिनिट बारीक गॅसवर परतून घ्यायची, म्हणजे भेंडीचं काम झालं. लगेच कोथंबीर टाकायची. या कोथंबीरला मिक्स करून घ्यायचं आणि लगेच ताकण ते घालून ठेवलं होतं ना आपण, ते टाकून द्यायचं. आता थोडंसं पाणी टाकायचं, जास्त नाही. व्हिडिओ मध्ये कसं घट्ट सर दिसते तेवढंच ठेवायचं, जास्त पातळ छान नाही लागत. आता एकदम बारीक गॅस करून घ्यायचं आणि चांगलं 5-6 मिनिटं आहे ना तसंच ठेवून द्यायचं. आता उकळी आल्यासारखं दिसलं का गॅस बंद करायचं. उकळी आणून घ्यायची नाही, तर त्या फुटून जाते मग कढी. सगळं पाणी एकीकडे ताक एकीकडे होऊन जातं. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि लगेच वाढून घ्यायचं. कसली जबरदस्त लागते. भातासोबत खा, भाकरी सोबत खा, नाही तर चपाती सोबत खा, एकच नंबर लागते. आता तुम्ही कोणी करता का नाही माहित नाही, पण आमच्या इकडे ना नेहमी बनवली जाते आणि खरंच खूप छान लागते. बनवा आणि कमेंट करून सांगा बरं.